पन्हाळा ते कोल्हापूर दरम्यान एसटी बसच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याने नागरिक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. एसटीच्या गलाथान सेवेमुळे आणि वाहतूक नियंत्रकांच्या उद्धट वर्तनामुळे पन्हाळा येथील नरवीर शिवा काशीद पुतळ्याजवळ आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय दलित महासंघ यांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी एसटी बस सेवा सुरळीत करावी, चालक वाहकांशी, प्रवाशांशी सौजन्याने वागावे, तसेच पन्हाळा मार्गावरील जीर्ण झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी प्रमुख मागणी केली. या आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे, अनिरुद्ध कांबळे, शाहरुख पेटकर, दयानंद कांबळे, रमेश कासे, दीपक बाणकर, पवन कार्तिक या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक रामानंद गोसावी, मारुती माने, मारुती पवार, संजय कांबळे, महेश जगदाळे, प्रमोद उधाळे, विनोद गायकवाड, शकील मुतवल्ली, राजू मुतवल्ली, रमेश कासे, शहबाज मुजावर, चेतन भोसले, धीरज कुराडे, अख्तर मुल्ला, नियाज मुल्ला, इंतखाब आगा आदी उपस्थित होते. निवेदनानंतर तहसीलदार कार्यालयाकडून कळवण्यात आले की वाहतूक नियंत्रक व चालक वाहकांना प्रवाशांशी नम्रतेने वागण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसेच पन्हाळा मार्गावरील बस फेऱ्या वेळेत निघतील यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको मागे घेतला असून मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. तारा न्यूजसाठी पन्हाळ्यावरून प्रतिनिधी शहबाज मुजावर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.